नाही. आणि तिसरी गोष्ट आपण वळणार आहोत ते म्हणजे पती पत्नींचं नातं. ज्या ठिकाणी, ज्या घरामध्ये, ज्या कुटुंबामध्ये, ज्या नात्यामध्ये, पती पत्नीच्या नात्यामध्ये ज्यावेळेस नातं बरोबर नाहीये एकमेकांचं, त्याचा परिणाम त्यांच्या प्रार्थनेवरही होतो. त्याचा परिणाम नेहमी प्रार्थनेवरती होतो. आणि हेच गोष्ट पवित्र आत्म्याद्वारे पेत्राने सुद्धा काही वर्षा अगोदर लिहून ठेवली. पहिले पेत्र 3 अध्याय आणि 7 वचन. तुम्ही आपल्या स्त्रियांच्या बरोबरच्या अधिक नाजूक व्यक्ती आहेत म्हणून शुद्धतेचे सहवास ठेवा. तुम्ही उभयता घेऊन तुमची समाज भागीदार आहात म्हणून तुम्ही त्यांना मान द्या. म्हणजे तुमच्या प्रार्थनेमध्ये व्यक्ती येणार नाही. प्रार्थनेमध्ये व्यक्ती येऊ नये म्हणून ह्या दोन गोष्टी करणं फार गरजेचं आहे एका कुटुंबामध्ये किंवा पती पत्नींमध्ये. आणि ते म्हणजे पहिली गोष्ट त्या ठिकाणी पेत्र सांगत आहे आपल्या पत्नींना मान द्या. आणि पत्नीनं काय सांगत आहे आपल्या पतीला सुद्धा मान देणं. या दोन गोष्टी फार गरजेच्या आहेत. एकमेकांना मान देणं, ऑनर करणं. कारण का आज देवाने ज्यावेळेस स्त्रीला बनवलं, आदामाच्या कुशीच्या बाजूला जे फासळी होती तिकडून बनवलं. आणि कोणीतरी असं सांगितलेलं आहे देवाने हवेला इकडून नाही बनवलं, या पाठ मधून नाही बनवलं जेणेकरून त्या माणसांच्या डोक्यावर बसावं. या पायामधून नाही बनवलं जेणेकरून त्या पायाच्या खाली असावी माणसांच्या. नाही, बायको कुठे पाहिजे? आपल्या बाजूला पाहिजे आणि तिचा आदर केला पाहिजे. आज आपण जे माणसं होतो त्यांनी नेहमी लक्ष ठेवा की आपल्या स्त्रियांचा, आपल्या पत्नींचा आदर करा. कारण देवाने तुम्हाला दिलेले आहे. आणि जर देवाने तुम्हाला दिलेले आहे त्यामध्ये आपण डाऊट आणतो, डाऊट करतो, तर फार दुःखाची गोष्ट आहे. आणि पत्नींचं सुद्धा कर्तव्य म्हणतं आपल्या नवऱ्याचा आदर करणे. कारण ही गोष्ट स्वतः पेत्र सुद्धा म्हणत आहे. आणि पेत्र उदाहरण देत आहे कोणाचं? पहिले पेत्र 3:6 मध्ये काय लिहिलेले? जशी सारा अब्रामाला धनी म्हणून त्याच्या आज्ञेत राहिली, तुम्ही चांगले करीत राहिल्यास कोणतेही भयप्रद गोष्टीला न घाबरण्यास तुम्ही तिची मुले आहात. जशी सारा हा जो शब्द एक नवल आणणारा शब्द आहे. त्या ठिकाणी दोन व्यक्तींचं नाव आहे पती पत्नींचं, अब्राहम आणि सारा. अब्राहमाचं नाव इंग्लिश बायबल वाचलं ना तुम्हाला अब्राहम मिळेल. देवाने नवीन नाव दिलेलं ना ते दिले. पण सारा जुना नाव वापरले. सारा कोणतं वापरलंय माहिती? एस इंग्लिश मध्ये वापरलं ना SARA लिहिले. हे सारा हे नाव कोणतं माहिती? जुनं नाव. देवाने काय काळानंतर नवीन नाव दिलं सारा, SARH. पण तिचं जुनं नाव काय होतं? सारा. ह्या वचनामध्ये या बाईचं नाव जुनं वापरले आणि त्या नवऱ्याचं नाव नवीन नाव वापरले. देवाने बदललेलं नाव वापरले. असं का केले? का माहिती? देवा ह्या ठिकाणी पेत्र सांगत आहे की सारेने आपल्या अब्रामाचा आदर केला. सारा हे जुनं नाव कधी होतं माहिती आहे? देवाने त्याची निवड करण्याच्या अगोदरचं नाव. देवाने हाक मारली, त्यांची निवड केली आणि काय काळानंतर नाव बदललं. म्हणजे देवाला काय सांगायचं माहिती आहे? सारा निवड करण्याच्या अगोदर सुद्धा काय करायची माहिती? आपल्या घरामध्ये आपल्या नवऱ्याचा आदर करणारी ती होती. म्हणजे ती बाई निवड करण्याच्या अगोदर सुद्धा आपल्या अब्राहमाचा आदर करणारी होती. तर निवड केल्यानंतर तिने किती आदर केला आपल्या नवऱ्याचा. म्हणजे अगोदर ती इतकी चांगली होती बाई, त्याच्यानंतर ती किती चांगली होती. हो विश्वासानं आज हीच गोष्ट पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी एक शब्द आलाय, त्याने आपल्या नवऱ्याला काय दिलं माहिती? लॉर्ड. इंग्लिश मध्ये L स्मॉल आहे, कॅपिटल नाही. लॉर्ड म्हणजे मास्टर, धनी. म्हणजे आपल्या नवऱ्याला तिने काय सांगितलं समजलं माहिती? एक धनी आहे, माझा मालक आहे. त्या प्रकारे आज समजलं पाहिजे.
आपल्या नवऱ्याला. आज किती दुःखाची गोष्ट, ज्यावेळेस पती पत्नीमध्ये आज मिलन होत नाही, वादिवाद असतो, भांडण असतं, तंटा असते, एकमेका मी मोठा की तू मोठा ह्यांच्यामध्ये भांडण असतं ना, कधी अपेक्षा करू नका त्यांच्या जीवनामध्ये त्यांची प्रार्थना देव ऐकेल. प्रार्थनेमध्ये खंड पडू नये म्हणून एकमेकांना त्या ठिकाणी आज्ञा दिली. तुम्ही सर्वात पहिली आज्ञा स्त्रियांना दिली. स्त्रियांनी आपल्या पतीचा मान राखलाच पाहिजे. आणि उदाहरण, सगळ्यात बेस्ट उदाहरण तुम्हाला आणि मला बघायला मिळतं सारेचं उदाहरण. निवड करण्याच्या अगोदर ती आपल्या नवऱ्याचा आदर आणि त्याचा मान राखणारी होती. आपल्या जीवनामध्ये सुद्धा जर देवाने तुम्हाला दिले तर एकमेकांचा मान राखा आणि एकमेकांचा आदर करा आणि एकमेकांसाठी प्रार्थना सुद्धा करणारे व्हा. आज आपण जगासाठी प्रार्थना करतो, पण कधी कधी आपल्या नवऱ्या आणि बायकोसाठीच प्रार्थना करत नाही. आज नेहमी आपल्या कुटुंबामध्ये दोघं एकत्र या आणि प्रार्थना करा. येस, तुम्ही दोघं एकत्र याल, नवरा बायको एकत्र याल आणि प्रार्थना करणार ना, त्याच्यामध्ये अधिक पॉवर असते, अधिक सामर्थ्य असतं, अधिक चांगली गोष्ट असते. आणि त्या प्रार्थनेमध्ये कधीच अडथळा येणार नाही. पण जर बाबा नवरा पती पत्नीमध्ये वादिवाद भांडण तंटा असेल आणि ते असे प्रार्थना करतील, त्यांच्या प्रार्थनेमध्ये नेहमी विघ्ने अडचणी येतील आणि त्या प्रार्थना कधीच ऐकणार येत नाही. म्हणून त्या ठिकाणी 1 पेत्रचा 3 अध्याय 7व्या वचनामध्ये सुद्धा तो पेत्र आता नवऱ्यांना सांगत आहे. काय सांगत आहे तो? 1 पेत्र 3:7. तसेच तुम्हीही आपल्या स्त्रिया बरोबर त्या अधिक नाजूक व्यक्ती आहेत म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा. त्या नाजूक आहेत, त्यांना सांभाळून घ्या. पतीचं काय काम बनतं? मी स्ट्रॉंग आहे, आपण स्ट्रॉंग आहोत, पण ते अशक्त आहेत. ही गोष्ट जाणून घेतली पाहिजे. आणि अशक्त नेहमी कधी कधी पडतो, अशक्त कधी कधी धडपडतात. लहान मुलं अशक्त असतात, ते नेहमी पडतात, धडतात. पण आपलं कर्तव्य बनतं त्यांना सांभाळणं, त्यांचं रक्षण करणं, त्यांच्या बाजूला उभं राहणं, त्यांचं सहाय्य करणं, सर्व गरजा त्यांच्या पुरवणं. आणि जर आपण स्वतःलाच म्हणाल मी शक्तिशाली, बस हेच गोष्ट आपण पुढे चालले नाही. आपल्याला जाणीव झाली पाहिजे की ते विकर आहेत, ते अशक्त आहेत, नाजूक आहेत आणि त्यांना सांभाळलं पाहिजे. त्यांची काळजी घेणं हे आपल्या जे पती आहेत हे त्यांचं काम बनतं. हो विश्वास नाही. काही वर्षा अगोदर एक व्यक्ती होता आणि त्याने तो देवाकडे आला आणि त्याने देवाकडे प्रार्थना केली. हे देवा, मी लहान होतो काही वर्षा अगोदर आणि तू लहानपण माझं काढून घेतलं. हे देवा, मी तरुण होतो काही वर्षा अगोदर आणि काही वर्षानंतर माझं तरुणपण पण काढलं. हे देवा, काही वर्षानंतर मला बायको मिळाली आणि आता मी मोठा आहे, माझ्याकडे बायको आहे. हे देवा, फक्त मी तुला आठवण करून देतोय. तरुणपण काढलं, लहानपण काढलं, तो काय प्रार्थना करतोय? बायको आहे, ती सुद्धा आता तू काढून टाक. विश्वास नाही नो, ह्याच्यासाठी तुम्हाला आणि मला ठेवलेला नाही. तुम्हाला आणि मला काय ठेवलेले? जी बायको देवाने दिली त्याचा स्वीकार करा. आणि कसं स्वीकार करायचे? जसं ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला स्वीकार केले तसं स्वीकार करायचं. एकमेकांचा तुम्ही स्वीकार करा. उधळा पुत्राचा स्वीकार पित्याने केला. कसा केला? त्याला सांगितलं काय, जा बाबा तू पहिला आंघोळ कर. जसा आला तसाच त्यांनी स्वीकार केला. जसा आहे तसाच, त्या घाणीच्या अवस्थेमध्ये, त्या घाणडे फटका कपडे धूळ माती सगळं त्याच अवस्थेमध्ये त्याने स्वीकार केला. तुमचा आणि आमचा प्रभू सुद्धा तसंच स्वीकार करतो. ज्यावेळेस आपण प्रभूकडे येतो तसंच. आज एकमेकांचा स्वीकार कसा केला पाहिजे? जसे तुम्ही आहात तशी.
नाही विश्वास नाही. कधी कधी मनुष्याला वाटतं माझी बायको बदलली पाहिजे, कधी कधी बायकोला वाटतं माझा नवरा बदलला पाहिजे. नाही, तसं नाही. देवाने एकमेकांना बनवले, वेगळं बनवले, एकदम वेगळं बनवले. तुमचे सारखी बायको, तुमच्यासारखा नवरा जगामध्ये मिळणारच नाही. वेगळं बनवले. आणि जसं बनवले, कोणी बनवले? देवाने बनवले. देवाने तुम्हाला दिले. आणि त्या बायकोचा किंवा त्या नवऱ्याचा स्वीकार करणं हे माझं कर्तव्य, हे आपलं कर्तव्य. जसं देवाने दिले तसं. देवाने ज्यावेळेस हवेला बनवलं आणि आदामाच्या समोर आणलं, आदाम म्हणाला नाही हे देवा याचे केस मोठे थोडे छोटे कर, तुझं नाक मोठे थोडं छोटं कर. जसं देवाने हवेला बनवलं आणि आणलं आदामाच्या समोर, आदामाने काय केलं? स्वीकार केला तिचा. ती माझी आहे, तिचा मी स्वीकार करेल. आणि किती धन्य गोष्ट आहे. 930 वर्ष आदाम राहिला, 930 वर्ष. पण आदामाने कधीच दुसरं लग्न केलं नाही. जे देवाने दिलं तिच्याबरोबर पूर्ण आयुष्य घालवलं. 930 वर्ष. आपल्याला माहिती नाही किती वर्षभर त्यांचं लग्न टिकलं, किती वर्षानंतर हवामान पावली. पण हा एक गोष्ट आहे, वर्ष देवाने दिलेले आहे तिच्यावर. आज जग काय, आज श्रीमंत लोक काय, जे ऍक्टर आणि ऍक्ट्रेस लोक काय, लग्न करतात 6 महिन्यानंतर डिवोर्स, दुसरी बायको, तिसरी बायको. आज लग्न म्हणजे त्यांच्यासाठी एक फॅशन झालं. ज्याप्रमाणे मोबाईल बदलतात त्याप्रमाणे आज नवरा बदलतात आणि बायको बदलतात. नाही विश्वास नाही. याच्यासाठी देवाने तुम्हाला आणि मला बनवले नाही. देवाने जे दिले त्याच्याबरोबर शेवटपर्यंत, प्रामाणिक शेवटपर्यंत, आणि ते मरेपर्यंत जे वचन त्या विवाहाच्या वेळेस आपण घेतलेले हे शेवटपर्यंत राखून ठेवणं हे गरजेचं आहे. आज कितीतरी दुःखाची गोष्ट आहे. पुष्कळशे लग्न आहेत आज झालेले आहेत, लग्न किती चांगले झालेले आहेत जगामध्ये नाही. विश्वासना मंडळीमध्ये गोष्टी मी सांगत आहे. लग्न झालेले आहेत पण 4-5 महिन्यामध्ये आज बायको पुन्हा आपल्या घरामध्ये, नवरा आपल्या घरामध्ये. आज ही स्थिती आहे, ही स्थिती आहे. मागच्या 2 दिवसा अगोदर एक मंडळीचे व्यक्ती आमच्याकडे आले, दुसऱ्या मंडळीमध्ये. त्यांना विचारलं त्या कुटुंबाचं काय झालं. नाही, ती मुलगी तिकडे जाय आणि मुलगा इकडेच आहे. ही स्थिती किती वर्षापासून. किती दुःखाची गोष्ट वाटते. विश्वास सर्व गोष्टी परमेश्वरने जे जोडून आलेले आहेत. स्वतः वचन सांगतं जे देवाने जोडले ते मनुष्याने कधीच तोडू नये, मनुष्याने तोडू नये. हो विश्वास, बायबल मधला सगळ्यात पहिला आवाज कोणाचा आहे ना? देवाचा आवाज. देवाचा आवाज हा पहिला आवाज आहे. बायबल मधला दुसरा आवाज कोणाचा आहे? आदाम आणि हवेचा आवाज. देव त्यांच्यावर बोलत आहे आणि ते देवावर बोलत आहे. किती चांगला आवाज. पण लागलेच बायबल मधला आणखीन एक तिसरा आवाज ऐकायला मिळतो उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये, आणि तो सैतानाचा आवाज. आणि सैतानाचा आवाज ऐकल्याबरोबर लागलेच आदाम आणि हवेच्या जीवनामध्ये डिव्हिजन आलं, कन्फ्युजन आलं आणि त्यांचं सगळं गडबड झाली, त्यांचा विवाह. हो विश्वास नाही नो. आज पती पत्नीमध्ये सुद्धा तिसरा आवाज कधी ऐकू नका. तिसरा आवाज कधी ऐकू नका. याचा आवाज, त्याचा आवाज, हिने सांगितले, त्याने सांगितले, तिने सांगितले. जगामधले पुष्कळ आवाज ऐकलेले नाही. देवाचा आवाज ऐका. देवाचं वचन मधून तुम्हाला देवाचा आवाज नेहमी ऐकायला मिळेल. देवाचं वचन वाचा आणि जे काय तुम्हाला करायचं त्याप्रमाणे, देवाच्या इच्छेप्रमाणे, देवाच्या वचनाप्रमाणे ज्या तुम्ही कराल ना, तुमच्या जीवनामध्ये नेहमी आशीर्वाद मिळेल. नक्की खरीच. म्हणून पेत्र आत्मेद्वारे तो लिहून सांगत आहे का प्रार्थनेमध्ये विघ्न येऊ नये म्हणून. तुमचं पती पत्नीचं नातं चांगलं पाहिजे. जर नातं मजबूत असेल, चांगलं असेल, देवाच्या इच्छेप्रमाणे असेल आणि देवाच्या गौरवासाठी असेल, ते नेहमी आशीर्वादित होईल. आणि जे काय तुम्ही ह्या ठिकाणी प्रार्थना कराल, प्रभू स्वर्गामधून तुमची प्रार्थना ऐकेल आणि त्याचं उत्तर नक्की तुम्हाला मिळेल. आणि त्याचा प्रार्थनेचं उत्तर कधी कधी काय मिळत नाही, कारण पती पत्नीचं नातं बरोबर नाही. म्हणून कधी कधी क्षमा नसते, पाप असतं,
आणि पती पत्नीमध्ये नातं ठीक नसतं, त्याच्यामुळे प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. चौथी गोष्ट आपल्याला बघायला मिळते याकोबाचा 4 अध्याय आणि 3 वचनाप्रमाणे कधी कधी परमेश्वर आपली प्रार्थना ऐकत नाही. कधी कधी आपल्या जीवनामध्ये प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. का मिळत नाही माहितीये? कारण मनुष्य काही मागतो, जे अयोग्य आहे ना ते मागतो. तुम्हाला मिळत नाही कारण तुम्हाला ते मिळत नाही कारण तुम्ही ते योग्य मागितलेलं नाही. कधी कधी आपल्याला वाटतं हे देवा तुम्हाला प्रमोशन कर, चांगली गोष्ट आहे, पण देवाची इच्छा नसते तुम्हाला आणखीन प्रमोशन मिळावं. कारण जर तुम्हाला प्रमोशन मिळेल कदाचित तुमचं आत्मिक जीवन खाली जाईल. ही देवाची इच्छा नसते आणि तुम्ही काहीही मागता त्याच्यामुळे तुम्हाला मिळत नाही. हो विश्वासानं, आणि मनुष्याला कधी कधी ही सवय असते काही मागण्याची. नेहमी मागा. मी नाही सांगणार जगामधल्या गोष्टीसाठी मागा, पण मागा, पण कोणती अशी गोष्ट मागा ज्याच्याद्वारे देवाचा गौरव होईल, आपल्या जीवनामध्ये एक मोठी साक्ष होईल, ह्याच्यासाठी मागा. आणि म्हणून या शलमोनाच्या समोर एक मोठा प्रश्न आला. देवाने सांगितलं तुला मागायचं माग. काय माग? शलमोनाने काय मागितलं? 1 राजे 4:9 प्रमाणे त्याने काय मागितलं? तो धन पैसा मागू शकला असता नाही. त्याने एकच गोष्ट मागितली, बुद्धी मागितली, ते ज्ञान मागितलं. का? कारण ते ज्ञानाच्या द्वारे त्याला देवाच्या लोकांच्या वरती राज्य करायचं होतं, देवाचे लोक चालवायचे होते. भारत देश चालवणं सोपी गोष्ट आहे, पण इस्रायल देश चालवणं कठीण गोष्ट आहे. ऑफिस एक चालवणं सोपी गोष्ट आहे, पण लहानशी मंडळी चालवणं कठीण गोष्ट आहे. कारण मंडळी कोणाची आहे? प्रभूची आहे, ख्रिस्ताची आहे. देवाचे निवडले लोक आहेत, त्यांना चालवणं खूप कठीण गोष्ट आहे. हो विश्वासाने, आणि हीच गोष्ट शलमोनाने मागितली, ज्ञान दे मला, कारण तुझे लोक आहेत, त्यांना मला त्यांच्या समोर मला उभं राहायचंय, त्यांचा न्याय करायचा आहे, त्यांना मला पुढे न्यायचंय. म्हणून हे सर्व गोष्टी करण्यासाठी मला ज्ञान लागेल, तुम्हाला ज्ञान दे. हन्नेच्या समोर सुद्धा ऑप्शन होतं. काय मागितलं हन्ने? तिने मागितलं असतं मला मूल दे, पण तिने तसं नाही मागितलं, मला मूल दे. जे मूल होईल ते कोणासाठी? तुझ्या राज्यासाठी, तुझ्या कार्यासाठी ते जाईल. हो विश्वासाने, शलमोनाने जे मागितलं त्याद्वारे कोणाचा गौरव झाला माहितीये? देवाचा गौरव झाला. हन्नेने मागितलं तर त्याद्वारे कोणाचा गौरव झाला? देवाचाच गौरव झालं. जर तुम्हाला देशील तर मी तो देईल तुला. जर आणि तर त्या ठिकाणी शब्द आले, बट आणि देन इंग्लिशमध्ये. जर तुम्हाला दिला तर तो मुलगा तुझ्या मंदिरामध्ये तो राहील. हो विश्वासाने, आणि खरंच जो मुलगा देवाने तिला दिला शमूएल, तो हन्नेचा मुलगा होता, पण देवाचा दास झाला आणि इस्रायलाचा न्यायाधीश झाला. नुसता हन्नेचा मुलगा झाला असता तर काहीच फायदा नाही, है ना? नुसता हन्नेचा मुलगा बस नाही. कोणाचा दास होता? देवाचा दास झाला आणि इस्रायलाचा न्याय करता. हो विश्वास आहे, हिच्या मुलामध्ये जे उत्तर तिला पाहिजे होतं त्याच्यामध्ये देवाचा गौरव होणार, आणि म्हणून तिने अशीच गोष्ट तिने मागितली. म्हणून आपल्या जीवनामध्ये कधी कधी आपण मागतो, पण त्या मागण्याच्या पाठीमागे देवाचा गौरव नसतं, फक्त आपला स्वार्थ असतो. म्हणून कधी कधी आपल्या जीवनामध्ये याकोब म्हणत आहे तुम्ही काही मागता त्याच्यामुळे तुम्हाला मिळत नाही. 5वी गोष्ट आपल्या जीवनामध्ये कधी कधी मिळत नाही. याकोब याचा 1 अध्याय 6 आणि 7 मध्ये लिहिलेले आहे. हे म्हणजे आपण मागतो परंतु त्यामध्ये विश्वास नसतो. विश्वास नसतो आपल्या जीवनामध्ये, अविश्वास असतो. अविश्वास नाही, नेहमी विश्वास देवाचा आदर करतात आणि देव विश्वासाचा आदर करतात. गॉड ऑनर्स फेथ अँड फेथ ऑनर्स गॉड. नेहमी विश्वास देवाचा आदर करतं आणि देव विश्वासाचा आदर करतो. नेहमी ज्या ज्या वेळेस आपल्याला मागायचे, नेहमी मागण्याच्या अगोदर एक गोष्ट ठेवा, ती म्हणजे विश्वास. कारण ज्याप्रमाणे रेल्वे ट्रॅक असतात, 2 रूल असतात, तशा प्रकारे प्रेयर आणि फेथ हे दोन्ही एकत्र आले पाहिजे. जर प्रार्थना आहे पण विश्वासच नाही तर काहीच फायदा नाही, आणि विश्वास आहे पण प्रार्थनाच नाही तर काही फायदा नाही.
या दोन्ही गोष्टी एकत्र जायला पाहिजे. दोन्ही गोष्टी एकत्र जायला पाहिजे. फेथ आणि प्रेयर, विश्वास आणि प्रार्थना. आणि म्हणून तुम्हाला नव्या कर्णामध्ये प्रेषणांची कृत्याचा 12व्या अध्यायामध्ये 13 आणि 14 तर का हे वचन वाचले. त्या ठिकाणी पेत्र होता, तुरुंगामध्ये होता. परमेश्वराने त्यांना अद्भुत रीतीने तुरुंगामधून बाहेर काढलं आणि त्या घरामध्ये प्रार्थना होती. आणि पेत्र ठोकतोय पण उघडतच नाही, कारण प्रार्थना तर आहे पण त्याचा विश्वासच नाही. प्रार्थना आहे पण विश्वास नाही. पण त्या ठिकाणी एक लहान मुलगी होती, ती उठली आणि तिने उघडलं. तिला कळालं की त्या ठिकाणी पेत्र आहे. पेत्राला तुरुंगामधून बाहेर येणं सोपं पडलं, पण प्रार्थनेच्या घरामध्ये जाणं कठीण पडलं. कारण का? पेत्राचा विश्वास, मगाशी मी सांगितलं, पेत्राचा विश्वास तिकडे दिसतो आणि ह्या ठिकाणी विश्वासच नाही. प्रार्थना तर आहे, गुडघे टेकलेत, प्रार्थना तर करतात, पण डोळे बंद आहे. कधी कधी आपल्याला उत्तर मिळतं पण मनुष्य प्रार्थनाच करतो. एक व्यक्तीने प्रार्थना केली, स्टेशनवरती बसलाय, हे देवा ट्रेन येऊन दे, ट्रेन येऊन दे. प्रार्थना करते आणि ट्रेन आली आणि निघाली. डोळे उघडतच नाही. प्रार्थने कधी कधी आपण प्रार्थना करतो, उत्तर समोर असतं पण कळतच नाही. का? कारण विश्वासच नाही. म्हणून प्रार्थना आणि विश्वास या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनामध्ये फार महत्वाच्या आहेत. जर प्रार्थना, जर विश्वास नाही, त्यामध्ये कधीच आपल्याला उत्तर मिळणार नाही आणि मनुष्य नेहमी अर्धवट असतो. देवाने ज्यावेळेस आपल्याला बनवलं, दोन्ही पाय सारखेच ना, तेवढीच हाईट. जर 1 सेंटीमीटर कमी असलं तर एक पाय काय होईल? मनुष्य त्याची चाल बदलेल. तशाच प्रकारे विश्वास आणि प्रार्थना नेहमी त्याच लेवलवरती पाहिजे. जर त्याच्या खालीवर आलं ना, आपलं पूर्ण चालणंच बदलेल. नेहमी हे सारखंच पाहिजे. 6वी गोष्ट, प्रार्थनेमध्ये कधी कधी आपल्या जीवनामध्ये प्रार्थना मिळत नाही, प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही. का माहिती? कारण आपण देवाचं वचन जे आहे ना, वचनाला आपण फार कमी स्थान देतो. कोणतरी नीतिसूत्राचा 28 आहे आणि 9 वचन वाचायचं बरोबर आहे. धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करीतो त्याची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे. हा वचन आहे. जो मनुष्य देवाचं वचन, धर्मशास्त्र आपल्या कानामध्ये पडू नये म्हणून आपले कान बंद करतो, त्या व्यक्तीची प्रार्थना सुद्धा देवाला कशी आहे? एक वीट आणणारी प्रार्थना आहे. काय वचन आहे? घाबरण्याचं वचन आहे. जर आपण देवाचं वचन लाईटली घेतो, ऐकत नाही देवाचं वचन, तर काय होईल माहिती आहे? आपली प्रार्थना सुद्धा देवाला वीट आणणारी आहे. इंग्लिशमध्ये हा शब्द एक चांगला आलाय, महत्वाचा आलाय. इंग्लिशमध्ये लिहिले अबॉमिनेशन. अबॉमिनेशन म्हणजे काय माहितीये? देवाला ते आवडत नाही, डिसलाईक, घृणा पात्र. आणि हा शब्द कुठे आले माहितीये? मत्त्याचा 24वा अध्याय 15व्या वचनामध्ये. तुम्ही ओसाडीचा मंगळ पदार्थ पाहाल. अँटी क्राइस्टला हा शब्द मिळालेला आहे. हा शब्द अबॉमिनेशन, हा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. हो विश्वास मिळतो, देवाला ख्रिस्त विरोधी आवडत नाही. देवासाठी एकदम तो घृणास पात्र आहे, डिसलाईक. आणि असा मनुष्य या पृथ्वीवरती येणार आहे. आणि हा शब्द त्या ठिकाणी वापरलाय. देवाला त्याची प्रार्थना सुद्धा वीट आणणारी आहे. कोणाची प्रार्थना? जर आपण देवाचे वचनाला आपण कान बंद केले, तर आपली प्रार्थना सुद्धा देव ऐकणार नाही. म्हणून देवाचं वचनाचा आदर करा, रिस्पेक्ट करा. याच आपल्या कानी पडते, नेहमी त्याचा रिस्पेक्ट करा. का? कारण आपल्याला माहिती नाही, कारण आपण ज्यावेळेस त्याला आपण तुच्छ लेखतो, कधी कधी आपले कान बंद असतात, त्यावेळेस देव सुद्धा आपले कान बंद करेल. आपण ज्यावेळेस देवाकडे येऊ आणि प्रार्थना करू त्यावेळेस. हो विश्वास म्हणून शमूएल म्हणाला, बोल तुझा दास ऐकत आहे. शमूएलाचे कान देवाच्या वचनाकडे उघडे होते आणि म्हणून काय काळानंतर त्याने प्रार्थना केल्या आणि देवाने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं.
आपल्याला उत्तर कधी कधी मिळत नाही. का उत्तर मिळत नाही माहिती? कारण देवाचं वचनाचा आपण आदर करत नाही. म्हणून प्रेषणांचे कृत्य 2:42 मध्ये त्या ठिकाणी 4 गोष्टी लिहिलेल्या आहेत. 4 पिलर आहेत. देवाचं वचन, संगती, भाकर मोडणं आणि प्रार्थनामध्ये नित्य असायची. पहिलं काय त्या ठिकाणी मराठीमध्ये इंग्लिशमध्ये लिहिले वर्ड ऑफ गॉड. ते लोक शिक्षणामध्ये शिक्षण शिक्षण म्हणजे द वर्ड ऑफ गॉड, देवाचं वचन. आणि शेवटली काय? प्रार्थना. देवाचं वचन आणि पहिलं प्रार्थना. त्याच्यामध्ये या 2 गोष्टी लिहिल्या आहेत, संगती आणि भाकर मोडणं. मध्ये हे सँडविच आहे. वर ब्रेड, खाली ब्रेड आहे आणि आतमध्ये सगळे कांदे, टमाटे, सगळ्या गोष्टी. हे सँडविच आहेत. पहिलं काय? टॉप लेअर काय? वचन. आणि लास्ट लेअर काय? प्रार्थना. या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि दोन्ही गोष्टी आपल्याला बाइंड करतात. हे सँडविच जर असंच दिलं तुम्हाला, सँडविच कांदा एक दिला, टमाटा एक दिला, लोकांना कधी आवडणार? हे मी असं लेअरने दिलं. हे 4 आहेत, हे सँडविच. हो विश्वासानं आपल्या जीवनामध्ये देवाचं वचन आणि प्रार्थना. देवाचं वचन जर आपण आपले कान उघडेल, देव सुद्धा आपले कान उघडे ठेवेल आपल्या प्रार्थनेसाठी. म्हणून या दोन्ही गोष्टी प्रत्येक तारण पावलेल्या व्यक्तीसाठी फार महत्वाच्या असतात, देवाचं वचन आणि प्रार्थना. म्हणून सुरुवातीला प्रश्न आपण विचारलेला, कोणती गोष्ट महत्वाची? प्रार्थना की देवाचं वचन? दोन्ही गोष्टी, वचन आणि प्रार्थना. वचन वरून येतं, प्रार्थना खालून वर जातात. प्रार्थनेमध्ये आपण देवावर बोलतो आणि वचनामध्ये देव आपल्याबरोबर बोलतो. आणि या दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. त्याला कधी लाईटली घेऊ नका, कारण ह्या प्रार्थना जरी लहानसा शब्द आहे, त्याच्यामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे, फार मोठं पॉवर आहे. म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये देवाने ही आपल्याला संधी दिलेली आहे. या संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे. पती पत्नींनो, रोज एकत्र या आणि प्रार्थना करा. झोपण्याच्या अगोदर प्रार्थना करा. आणि असा एकही दिवस जाऊ देऊ नका प्रार्थनेविरहित तुमचा दिवस आहे. खरा आशीर्वाद पाहिजे, प्रार्थनेचं उत्तर पाहिजे, तर एकत्र या, प्रार्थना करा. कारण का जर एकत्र येत नाही आणि प्रार्थना करत नाही, त्याचं उत्तर सुद्धा मिळणार नाही. वचनाचा आदर करा, वचन ऐकणारे व्हा. जर ऐकलं नाही तर त्याचं उत्तर सुद्धा मिळणार नाही. जर वचन ऐकलं नाही तर देवाची वाणीच ऐकली नाही आपण, कधी अपेक्षा करू नका की माझी वाणी देव ऐकणार. म्हणून या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. देवाचे नियम, देवाची वाणी आणि आपली वाणी, देव ऐकतो. हो विश्वासानं, कधी कधी आपल्याला वाटतं की देव माझी प्रार्थना ऐकत नाही. का ऐकत नाही? कारण आपल्या जीवनामध्ये आपण देवाचंच वचन ऐकत नाही, म्हणून देवच आपली प्रार्थना ऐकत नाही. 7वी गोष्ट आपल्या समोर आपल्याला बघायला मिळते. कधी कधी आपण प्रार्थना करतो पण देव प्रार्थना ऐकत नाही. का? कारण स्तोत्र Psalm 66 verse 18 मध्ये काय लिहिले? माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे मन आहे. दुष्कर्म या ठिकाणी एक शब्द आलाय. आणि आणखी योबाचा 27 अध्याय 8 आणि 9. देव अधार्मिकांचा उच्छेद करून प्राणघातक करेल, तेव्हा त्याची काय आशा राहणार? त्याचबरोबर संकट येईल, तेव्हा त्याची आरोग्य देव ऐकेल. दुष्कर्मी करणारा व्यक्ती, इंग्लिश मध्ये त्याला हिपोक्रिट्स. हो विश्वास नाही, म्हणजे असा व्यक्ती जो आपल्या घरामध्ये वेगळा आहे त्याचा स्वभाव, आणि देवाच्या समोर किंवा देवा मंदिरामध्ये तो वेगळा असतो. हे हिपोक्रेसी म्हणतात. म्हणजे दोन चेहरे असलेले. लोकांच्या समोर चांगला असतो आणि आपल्या घरामध्ये त्याचं वागणूक वेगळं असतं. आता मी इकडे वर्षामधून एकदा किंवा 2दा येतो. मी कसा आहे तुम्हाला माहिती नाही, पण मी कसा आहे माहिती आहे कोणाला माहिती? माझ्या घरच्या लोक, माझ्या बायकोला माहिती आहे, माझ्या लेकरांना माहिती आहे, माझ्या आईला माहिती आहे आणि परमेश्वरला मी कसा आहे. हो विश्वास नाही नो, मनुष्य कधी कधी तसंच असतो, 2 चेहरा. म्हणजे लोकांसमोर येणार फार धार्मिक रीतीने, फार चांगलं दाखवणार, मी चांगला आहे, मी सज्जन आहे, चांगला. पण ऍक्च्युअली रिअल कसा आहे हे घरच्या लोकांना विचार. हे घरच्या लोकांना माहिती आहे ही बाई किंवा हा व्यक्ती कसा आहे.
मला आठवतं काही वर्षा अगोदर एका ठिकाणी मी गेलो आणि त्या कुटुंबाने सांगितलं होतं प्रार्थना करायला येईल का आमच्या घरामध्ये. मी सांगितलं येईल ना. मी गेलो आणि बिल्डिंग होती. मी विचारलं या बिल्डिंग मध्ये हे फॅमिली राहतात का. 2 मिनिटं ते शांत राहिले समोरची व्यक्ती आणि 2 मिनिटानंतर ते बोलले हा ते भांडपूर फॅमिली का. फेमस आहे या बिल्डिंग मध्ये हे कुटुंब, ख्रिस्ती कुटुंब आहे. फेमस कशासाठी, भांडण्यासाठी. काय दुःखाची गोष्ट. आणि देवाच्या मंदिरामध्ये एकदम चांगले, लोकांसमोर हे पहिला चेहरा आणि एका दुसऱ्यांसमोर दुसरा लपवले चेहरा. नाही विश्वास नाही. जरी आपण एकमेकांना ओळखत नाही, जरी मला माहिती नाही, तुम्हाला माहिती नाही, पण देव मला ओळखतो. देव मला ओळखतो. ख्रिस्त विरुद्ध जो या पृथ्वीवरती येणार आहे तो सुद्धा तसंच असणार. 2 चेहरे असणार. लोकांना दाखवणारा एक वेगळा चेहरा, चांगला चेहरा. लोक खुश होणार, पण रिअली तो पापाने भरलेला असणार, सैतानाने भरलेला असणार तो व्यक्ती. सैतान सुद्धा तसंच आहे. ज्यावेळेस तो हवेकडे आला एकदम चांगल्या रीतीने आला, चांगला बनून आला, पण रिअल सैतान कसा आहे हे परमेश्वर आणि त्याने खरं आपला चेहरा दाखवला. हो विश्वास नाही, हा सैतानाचा स्वभाव आणि हा सैतानाचा स्वभाव तसंच आहे. एक चेहरा वेगळा, दुसरा चेहरा वेगळा. आणि हा स्वभाव कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये सुद्धा असतो. आपण देवाच्या मंदिरामध्ये येतो, देवाच्या घरामध्ये येतो, प्रार्थनेच्या सभेला येतो, बायबल स्टडीमध्ये येतो, सर्व गोष्टीमध्ये येतो आणि आपण सांगतो ही व्यक्ती, ही बाई, हा मुलगा चांगला आहे. पण काही काळानंतर कळतं घरामध्ये तो कसा आहे, घरामध्ये आपलं वागणूक कसं आहे. म्हणून स्वतः स्तोत्र करता सुद्धा म्हणतो मी आपल्या घरी सात्विक रीतीने मी चालेल, सात्विक मनाने मी चालेल. हो विश्वास नाही नो, आपलं प्रायव्हेट लाईफ आणि पब्लिक लाईफ हे दोन्ही तसंच ठेवणं गरजेचं आहे. जगाच्या समोर, देवाच्या समोर, कुटुंबाच्या समोर आणि लोकांच्या समोर, आपल्या पवित्र लोकांच्या समोर, संतांसमोर तसंच वागणं गरजेचं आहे जसं तुम्ही देवाच्या समोर आहात. दुसरा चेहरा कधी आणू नका. असा स्वभाव कोणाचा होता माहिती, अबशलोमचा. अबशलोम सुद्धा तसंच होता. लोकांसमोर तो फार चांगला होता, मी फार दिसायला चांगला आहे, मी फार मनाने चांगला आहे, पण आतमधून वाईट धूर्त होता मनुष्य. असा स्वभाव मनुष्य जीवनामध्ये असतो. हो विश्वास आहे. आणि बायबल प्रमाणे अशा लोकांची प्रार्थना देव कधी ऐकणार नाही, कधीच ऐकणार नाही. का? कारण त्याचा चेहरा दोन चेहरे. देवाला माहिती तो व्यक्ती कसा आहे, खरा आहे की खोटा आहे हे देवाला माहिती. म्हणून जे हिपोक्रेट्स असतात त्यांची प्रार्थना सुद्धा देव कधी ऐकणार नाही. तुम्ही किती हाक मारा, तुम्ही किती रडा, परमेश्वर अशा लोकांची प्रार्थना कधीच ऐकणार नाही. 8वी गोष्ट त्या ठिकाणी आपल्याला आणखीन बघायला मिळतं. याकोबाचा 4था अध्याय आणि 3रं वचन यासाठी वाचलं तर बरं होईल. तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता. हा, ही पहिली गोष्ट आपण बघितलेली काही काळा अगोदर. आपण अयोग्य रीतीने मागतो त्याच्यामुळे मिळत नाही. पण आता याकोब पुढे आणखीन एक गोष्ट सांगत आहे, म्हणजे आपल्या चैनीकरिता खर्चावे म्हणून मागता. हा, आपल्या चैनीकरिता. कधी कधी आपण मागतो कशासाठी माहिती आहे, बस आपल्या स्वार्थासाठी, सेल्फ सेंटर्ड प्रेयर. कधी कधी अशा सुद्धा प्रार्थना असतात, त्याच्यामुळे कधी कधी परमेश्वर आपली प्रार्थना ऐकत. हो विश्वास आहे ना. आता एक प्रश्न विचारतो, मोठ्या प्रार्थना चांगल्या की लहान प्रार्थना चांगल्या? मोठ्या प्रार्थना पॉवरफुल असतात की लहान प्रार्थना पॉवरफुल? लहान प्रार्थना मोठ्या पॉवरफुल नाही. आता येशूने कुठे सांगितलं नाही बाबा लहान प्रार्थना कर, पण एकदा येशूने सांगितलं. हे लोक मोठमोठ्या प्रार्थना करतात. आता काय काय लोक असतात ते मोठमोठ्या प्रार्थना करतात. मला आठवतं काही वर्षा अगोदर मी एकदा 15 ऑगस्टला एका ठिकाणी होतो आणि सकाळपासून सेक्शन होते प्रगटीकरणाचे. आले दुपारचे जेवण आलं आणि त्या व्यक्तीच्या हातामध्ये दिला तो हेब्रोन फेलोशिप मधला होता.
त्यांनी घेतली प्लेट बिर्याणीची आणि प्रार्थना करतोय सगळे बिर्याणी थंड. 20 मिनिटं त्याने प्रार्थना केली, जर सगळे संदेश सांगितले सगळे 10 वाजेपासून. ह्याला नाही प्रार्थना. तुम्ही मोठमोठ्या प्रार्थना करता. बायबलमध्ये कुठे लिहिलं नाही, येशूने सांगितले ना तुम्ही लहान लहान प्रार्थना करता. वास्तविक पाहता येशूचा स्वभाव तुम्ही बघितला ना. येशू नेहमी हजारो लोक असताना नेहमी येशू लहान प्रार्थना करायचा. त्यासमोर हजारो लोक होते आणि भाकर आणि मासे होते, एवढेच होतं आणि त्याला प्रार्थना करायची होती. येशूला शिष्याने सांगितलं येशू प्रार्थना करत आहे. जर का तुम्ही त्याच्या येशूच्या ऐवजी तुम्ही असं काय केलं असतं? हजारो लोक आहेत, दोन मासे आणि 5 भाकरीच आहेत, मला प्रार्थना करायला सांगितली, काय करणार? जोपर्यंत वजन वाढत नाही तोपर्यंत प्रार्थना. हातामधलं वजन वाढलं पाहिजे ना. येशूची प्रार्थना काय? हजारो लोकांच्या समोर येशूची प्रार्थना एकदम एकच लाईनीची प्रार्थना. 12 लोकांच्या समोर येशूची प्रार्थना थोडीशी मोठी. येशू तो आम्हाला प्रार्थना करण्यासाठी शिकवतो आणि येशूने शिकवले, हे आमच्या स्वर्गातील बापा. लहानशी प्रार्थना म्हणजे 12च्या समोर थोडीशी मोठी होईल. आणि ज्यावेळेस येशू एकटा असताना येशू प्रार्थना करायचा, मोठमोठी प्रार्थना करायचा. आणि कधी कधी तर तो रात्रभर प्रार्थना करायचा. मनुष्य उलट आहे माहिती, मनुष्य उलट आहे. हजारो लोकांच्या समोर त्याची मोठी प्रार्थना आणि मोठमोठे शब्द. थोड्या लोकांच्या समोर प्रार्थना छोटी. आणि एकटा असणार प्रार्थना करतोय की नाही तेच नाही कोण बघते. मनुष्य उलट आहे. हो, विश्वास नाही. आपल्या समोर छोटी करा किंवा मोठी करा, पण प्रार्थना स्वार्थासाठी नसावी, सेल्फ सेंटर कधी नसावी. प्रार्थनेमध्ये देवाला धन्यवाद, त्याला स्तुती मागा, सर्व गोष्टी आपण मागू शकता, पण नुसतं स्वार्थी नाही. पुष्कळदा आपल्या जीवनामध्ये आपण स्वार्थी प्रार्थना करतो आणि त्याच्यामुळे कधी कधी परमेश्वर आपली प्रार्थना ऐकत नाही. विश्वास नाही. परंतु तुम्हाला बघायला मिळेल एक साधं उदाहरण. अब्राहम होता. अब्राहमाच्या समोर एकदा देवाने त्याला सांगितलं, मी आता सदोम आणि गमोराचा नाश करणार. त्यावेळेस उत्पत्तीचा 18व्या अध्यायामध्ये तुम्ही वाचाल, अब्राहम जवळ गेला. कोणाजवळ गेला माहितीये? देवाजवळ गेला. कोणासाठी? स्वतःसाठी? आपल्या बायकोसाठी? आपल्या मुलांसाठी? नाही. तो गेला तर गेला सदोम आणि गमोरासाठी. तो गेला तर गेला त्यामध्ये राहणारा त्याचा भाऊ आहे, लोट आहे, त्याच्यासाठी आणि त्याला कुटुंबासाठी गेला. त्याची प्रार्थना स्वार्थी नव्हती. अब्राहमाची प्रार्थना दुसऱ्यांसाठी होती, त्या लोटासाठी होती. जरी तो चुकला, जरी तो खाली गेला, जरी त्याला त्या ठिकाणी तो राहिला, मौज मस्ती त्याला तिकडे मिळाली थोड्या वेळासाठी, पण तरी देखील अब्राहम त्या लोटासाठी प्रार्थना करते. हो, विश्वास नाही नो, तुम्ही योहानाचा 17वा अध्याय वाचा. महायाजकाची प्रार्थना आहे, येशूने केलेली प्रार्थना आहे. कोणासाठी केली प्रार्थना माहिती? सर्वात पहिला त्याने प्रार्थना 3 गोष्टी, प्रत्येक बायबलमध्ये कदाचित गॅप असतील बघा, हेडिंग लिहिलेले. स्वतःसाठी प्रार्थना केली, दुसरी गोष्ट शिष्यांसाठी प्रार्थना केली, आणि तिसरी गोष्ट सर्व विश्वासनांची प्रार्थनासाठी, सर्व विश्वासनांसाठी त्याने केली. म्हणजे येशूने जी प्रार्थना केली ती नुसती स्वतःसाठी नाही, आपल्या शिष्यांसाठी आणि येणारे सर्व विश्वासनांसाठी प्रार्थना केली. हो, विश्वास आज आपल्या जीवनामध्ये सुद्धा येशूने जी केली, स्वतःसाठी लहान प्रार्थना केली, शिष्यांसाठी आणि आपल्यासाठी मोठी प्रार्थना केली. त्याची प्रार्थना जी होती ती सेल्फ सेंटर नव्हती. पहिले 5 वचनं स्वतःसाठी, 6 पासून ते 19 पर्यंत शिष्यांसाठी, 20 पासून ते 26 पर्यंत सर्व विश्वासनांसाठी, म्हणजे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा. त्या 20 पासून ते 26 पर्यंत प्रार्थना केलेल्या आहेत. आपण किती एकमेकांसाठी प्रार्थना करतो आणि आपण किती स्वार्थासाठी किंवा स्वतःसाठीच आपण प्रार्थना करतो. काही वर्षा अगोदर एकदा एक सर्व
गॉस्पेल सुवार्थेसाठी लोक जात होते व्हॅन मधून 10 जण, आणि अचानक 10 जणांचा ऍक्सिडेंट झाला आणि सगळ्यांना लागलं आणि सगळे एकाच वॉर्डमध्ये ऍडमिट, आणि त्यामध्ये सगळ्यात जास्ती लागलेला एक पेशंट सुद्धा होता. तोच 10 पैकी एकाला सगळ्यात जास्ती लागलं, तो सुद्धा ऍडमिट होता. पण काय व्हायचं माहिती, काय झालं माहिती, सगळ्यात जास्ती लागलेलं ना तो लवकर बरा होत गेला. त्या लोकांना दुसऱ्या सेवकाने विचारलं, असं का हो, तू लवकर का बरा होते, अजून बरे होत नाही, आम्हाला कमी लागलेलं. एकच रिझन मिळालं, हे 9 जण होते ना ते स्वतःसाठी प्रार्थना करत, पण हा जो 10वा जो होता ना सगळ्यात जास्ती लागलेलं, तो ह्या 9 जणांसाठी प्रार्थना करत होता. आणि देवाने त्याच्यासाठी अद्भुत काम केलं. कधी कधी आपल्याला वाटतं बाजूवाल्याला मिळतंय पण मलाच मिळत नाही, बाजूवाला विश्वासणार आहे त्याला मिळते, मलाच मिळत नाही. हो, विश्वास नाही. कधी हा विचार आला तर त्याला मिळते, देवाला धन्यवाद द्या. त्याला प्रमोशन मिळते, देवाला धन्यवाद द्या. त्याला मोठे मिळते, त्याला धन मिळते, चांगली जॉब मिळते, देवाला धन्यवाद द्या, कारण देवाने त्याची प्रार्थना ऐकली. आपल्या जीवनामध्ये सेल्फ सेंटर चळसपणा कधी नसावा, त्यामध्ये देवाला धन्यवाद द्या, गौरव द्या की देवा तू ह्याची प्रार्थना ऐकलेली. प्रभू आपली सुद्धा प्रार्थना एक दिवस नक्की ऐकण्यासाठी सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. हो, विश्वास नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये सेल्फ सेंटर किंवा स्वतःसाठी आणि स्वतःवर फोकस असलेली प्रार्थना, ज्या प्रार्थना असतात त्या देव कधीच ऐकत नाही. प्रत्येक प्रार्थनेच्या पाठीमागे नेहमी आपलं लक्ष देवाकडे पाहिजे, नेहमी आपलं लक्ष एकमेकांकडे पाहिजे. आणि जे आजारी आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत, त्रासामध्ये अविश्वासी आहेत, त्यांच्यासाठी आज आपण प्रार्थना करणारे आहात. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रार्थनेच्या लिस्टमध्ये कोण जास्ती असतं? माझी बायको, माझे मुलं, माझी आई, माझे वडील, माझं कुटुंब, तेवढंच, बाकी इतर नाही. हो, विश्वास नाही. या सेल्फ सेंटर प्रार्थना होतात, फक्त स्वतःसाठी केलेल्या प्रार्थना होतात. हो, आणि इकडेच मी बंद